नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 27 एप्रिल 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता महाराजांच्या भक्तीसाठी अरणला आलेत. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या अरण तीर्थक्षेत्रामध्ये आपली ही 11,000 झाडाची सावता महाराज आंबाबाग या नावानं डिसेंबर 2018 साली लावलेली ही बाग आहे. आणि ही बाग लावत असताना अल्बर्ट आईन्स्टाईननं ज्याप्रमाणे सांगितलं होतं की ज्या दिवशी जगातली मधमाशी संपेल त्या दिवशी जग संपेल, आणि मग त्या विचाराचा विषय घेऊन आम्ही आंबा बाग लावत असताना यामध्ये 1,000 चिंच लावली, 600 जांभळं आहे, 4,000 शेवगा आहे, नारळ आहे, सुपारी आहे, फणस आहे, लिंबू आहे, सागवान आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण इथं झाडं लावली, जे एकमेकावर अवलंबून असणारी ही शेती आहे. आणि आज आपली बाग बघायला ज्या महात्मा फुलेंच्या विचाराचा पाईक म्हणून आपण काम करतो आहे त्या कडगुण गावचे हे सगळे प्रगतशील बागायतदार आलेले आहेत. आत्ता जवळजवळ आम्ही 2 तास बागेतनं फिरतो आहे. आपण ही सगळी बाग बघतो आहे, 1.5-2 तास झालं बागेतनं फिरतो आहे. काय सांगाल ही बाग बघून शेतकऱ्यांना? बोला आता एक जण. बाग बघून आनंद वाटला. आणि तुमचे जे झाडाचे जे वेगवेगळ्या जाती आहेत आंब्याच्या कलमाच्या ते हो. अतिशय चांगले आहेत. हां. त्यातले म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त आवडला म्हणजे तुमचा शरद आंबा, हां. दुसरी गोष्ट सावता आंबा आवडला. आणि जी केशर आंब्याची तुमच्याकडे जे लागवडीचे फळझाड आहेत ते हो. पण केशर आंब्याची साईज आम्हाला अतिशय चांगली वाटली. बरोबर बरोबर. त्याचप्रमाणे हां. मी वेगवेगळ्या जातीचे जांभळीची झाडं, लिंबाची झाडं वगैरे अशी लावलेली आहेत. हो. शेवग्याची झाडं, काजू हे सुद्धा पाहून आम्हाला अतिशय म्हणजे आनंद वाटला. आपलं नाव सांगा, गाव सांगा. माझं आणि नाव लक्ष्मण गोपाळ गोरे, गाव कडगुण, कडगुण आहे. तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरोबर बरोबर. तुम्ही बोला जरा. नमस्ते. हां. माझं नाव जनार्दन वाडेकर. हं. मी मुक्काम पोस्ट कडगुण, तालुका खटाव या ठिकाणावरून आलेलो आहे. बरोबर. आज आम्ही आरण या ठिकाणी हां. संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हो त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला काळोगी साहेबांच्या मार्फत गाडगे साहेबांचा हो. कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर आम्ही त्यांची आंब्याची बाग बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. बरोबर. अतिशय सुंदर अशी आणि हां. इतकी सुंदर बाग बनवलेली आहे गाडगे साहेबांनी. हो हो म्हणजे शरद आंबा असेल, हो आपले बाकीचे आंबे आहेत, हो. सागवानाची झाडं आहेत, बदामाची, काजूची झाडं आहेत. हो हो. इतकी सुंदर अतिशय बाग आम्ही कुठेही बघितलेली नाही. बरोबर. 2 तास झाला आम्ही फिरतोय, पण आम्हाला अजिबात असं जाणवलं नाही की आपण इतका वेळ फिरतोय. हो म्हणजे हो. अगदी बघण्यासारखी बरं. एकदम स्टँडर्ड बाग अशी सरांनी बनवलेली आहे. बरोबर. त्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. सर बोला, तुम्ही बोला. मी अर्जुन गायकवाड, माझे सरपंच आणि माझे पंचायत समिती सदस्य. हो. सावता महाराजांच्या हं. गावी, आरण या गावी आम्ही गाडगे साहेबांची शेती बघायसाठी आलो होतो, हो. आंब्याची. हो. आम्ही आजपर्यंत बऱ्याच बागा बघितल्या, हं. पण माझ्या तरी आयुष्यातील ही पहिलीच बाग आहे. बरोबर. आणि कोकणातलं पीक इथं ह्यांनी हो. वाढ रानावर निवड खर्चावर आणले. बरोबर बरोबर. खरोखर अगदी शून्यातून त्यांच्याशी हितगुज साधला आम्ही थोडंसं. हो. तर ते अगदी शून्यातून त्यांनी हे जग निर्माण केलं इथं. बरं. आणि अतिशय समाधान वाटलं. इतकं समाधान वाटलं की असं वाटतं की इथं थांबावं यांच्याकडं. इतकं सावता महाराजांच्या गावी हो. गाडगे साहेबांनी अति उत्कृष्ट बाग आणलेली. हो हो हो. सांगा, नवयुवक शेतकरी पण आहेत, बोला तुम्ही. धनराज सुधीर गोरे. हां. मी महात्मा फुलेंचं जन्मगाव कडगुण या ठिकाणावरून इथं आलेलो आहे. हो आणि मी एक युवा शेतकरी आहे. हो. आणि झाडांच्या संगोपनाबद्दल सरांनी भरपूर असं मार्गदर्शन केलं. बरं. आणि बऱ्याच त्रुटी आम्हाला ह्या झाडाच्या बाबतीत आम्हाला होत्या. हं. त्याचं भरपूर आम्हाला संश्लेषण बरोबर सरांनी करून दिलं. बरोबर. खूप चांगलं असं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. धन्यवाद. हे बघा, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातला तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. काय सांगाल माजी सरपंच म्हणून तुम्ही? नाही, आता कसं झालंय, शेती या विषयाकडे मुळात लोकांची ओढच कमी आहे. बरं.
आणि त्यातली त्यात खडकाळ जमिनीत हं. बाग हं. हे अगदी दुर्मिळ दुर्मिळ म्हणजे नाहीच कुठं. हं. तर खूप अगदी आम्हाला ठेसा लागतात इतके दगडे. हो आणि अशा ह्याच्यात हिरवीगार बाग आणणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाही. अगदी हो. कम्प्लीट कोकणातलं पीक. हो पाऊसच नाही इथं. आता हो ना. त्यांना पाणी कमी आहे म्हणूनच थोडंसं हे झालंय. हो हो नाहीतर अतिशय सुंदर बाग असते असं इतरांचं म्हणणं होतं. हो. सोपनराव गोरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आलो इथं. हो 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 त्यांची काय मैत्री आहे. हो हो तर आम्ही 2-2.5 तास झालं त्यांच्याशी चर्चा करतोय, बाग बघतोय. हो आणि काजूसारखी झाडं कोकणातली इथं येत आहेत. नारळ तर 2000 नारळ आहेत मला वाटतं. हो म्हणजे इतकी झाडं अशा ह्याच्यात आणि अगदी सरकारी नियमाला सोडून हो. इतके बाय इतक्याच असं नाही. त्यांच्या स्वबुद्धीनं स्वतःच्या बुद्धीतून त्यांनी स्वतः बीज तयार केले शरद आणि हो, सावता सावता. आंब्याचं. हो. ते खरोखर उल्लेखनीय आहे. हं. आणि असा शेतकरी मी आजपर्यंत तरी बघितला नाही. मी शेतकरीच आहे हो पण म्हणून तर आम्ही आलो. आणि बरं. खूप धन्यवाद साहेब तुमचे. बरोबर. तरुण पिढीनं आदर्श घेऊन तरुण पिढीनं आदर्श घ्यावा बरोबर आता आणि शेतीकडे वळावं. बरोबर खूप कमी पाण्यात सुद्धा चांगली शेती करता येते हे हो. त्यांनी दाखवून दिले. हो ना. आणि धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपण आमची बाग बघायला आलात. थोडा अजून पाड लागायला साधारण 8 ते 10 दिवस वेळ आहे. आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रण देतो की जर पुढच्या वेळेला तुम्ही आला तर आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला पुन्हा एकदा या, ही आग्रहाची विनंती. धन्यवाद. धन्यवाद.